गेल्या काही महिन्याभरापासून जरांगे पाटलांचं आपण उपोषण पाहिलं, जरांगे पाटलांच्या सगळ्या बातम्या पाहिल्या, अगदी मोठे मोठे नेते जरांगे पाटलांपर्यंत पोहोचवले आणि त्यांना हात जोडून त्या उपोषणाच्या दरम्यान विनंती करत होते की उपोषण सोडा, मराठ्यांना आरक्षण मिळेल. पण तसं काही झालं नाही. मुख्यमंत्री आले, उपोषण सोडायला लावलं, काही आश्वासनं दिली आणि पुन्हा सगळं जैसे ते होऊन गेलं. पण एक गोष्ट महत्वाची याच्यामध्ये ठरली की हे जरांगे पाटील हे नाव या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांमध्ये इतक्या प्रचंड वेगानं पसरलं, इतकी मोठी ताकद बनलं की कालची जी अंतरवाली सराटीची जी सभा झाली त्या सभेनं दाखवून दिलं की जरांगे पाटील या नावासाठी किंवा मराठा आरक्षणासाठी हे मराठा समाज किती कटिबद्ध आहे, किती ताकद आहे यांच्यामध्ये आणि केवढा मोठा समाज आहे. महाराष्ट्रातलं राजकारण एका मिनिटामध्ये बदलू शकतात एवढी ताकद मराठा समाजामध्ये आहे आणि ती ताकद त्या दिवशी अंतरवालीच्या सभेतून दिसली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जरांगे पाटलांच्या सभेसाठी जी काही गर्दी झाली होती ती गर्दी, मी काय बोलतो ऐका, ती गर्दी एकेकाळी बाळासाहेबांच्या भाषणांसाठी व्हायची, एकेकाळी किंवा एक 2006-07ची जी राज ठाकरेंची भाषणं होती फार भयानक गर्दी, त्याच्यापेक्षाही जास्त गर्दी मराठ्यांच्या किंवा जरांगे पाटलांच्या या सभेसाठी झाली. पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस ते गुणरत्न सदावर्ते ही सगळी लोक जरांगे पाटील आणि मराठा समाजावरती टीका करतात. ज्यांना सभेसाठी माणसं पैसे देऊन भाड्यानं आणावी लागतात ती लोक जरांगे पाटलांवरती अशा शब्दांमध्ये टीका करतायत, असं त्यांना भासवून देत आहेत की या सगळ्या गोष्टीच्या मागे कोणाचा तरी राजकीय हात आहे. आता जर तुम्हाला असं जर म्हणायचं असेल की जरांगे पाटलांच्या या सगळ्या गोष्टीच्या मागे जर कोणाचा राजकीय हात असेल तर मग शरद पवारांचा आहे, मग कोणाचा आहे, काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, याच्या मागे नक्की कोण आहे? कारण ही सगळी लोक कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी आली नाहीत एवढं मात्र मी सांगू शकतो. कारण प्रत्येक जण राजकीय स्वार्थासाठी येईलच असं मात्र नाही. जर जरांगे पाटील जर खरोखर आत्मीयतेनं या सगळ्या मराठा आरक्षणाच्या या सगळ्या गोष्टींमध्ये जर शिरले आहेत किंवा शिरलेले आपण पाहतोय, त्यांच्या मागे जेवढी मोठी ताकद उभी राहते ना, खरोखरच एखाद्या क्वचित अशा नेत्याच्या मागे एवढी मोठी ताकद निर्माण झालेली आपण पाहिली. पण जरांगे पाटलांनी जे काही शक्ती प्रदर्शन केलं किंवा मराठा समाजाने जी काही आपली ताकद दाखवून दिली की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण एका क्षणामध्ये पलटू शकतं. महाराष्ट्रामध्ये इतके मोठे मोठे मातब्बर नेते आहेत, पण जर मराठा समाजाने ते डोक्यामध्ये घेतलं तर या सगळ्यांना घरी बसावं लागेल. हे देखील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण मराठा समाजाचं सगळ्यात जास्त मतदान महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग या सगळ्या मराठा समाजाच्या विरोधात ही सगळी सरकारमधील लोक जर विरोधात बोलत असतील तर याचा फटका किती बसणार आहे त्या काळामध्ये आपल्याला समजेल. आणि जरांगे पाटील हे राजकारणात येत आहेत, आमदार होत आहेत, खासदार होत आहेत, मंत्री होत आहेत, हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. कारण जर पुढच्या सरकारमध्ये जर सामील झाले तर आपल्याला बघणं गरजेचं आहे की मराठ्यांना आरक्षण मिळतंय नाही मिळतंय. पण मराठ्यांचा आरक्षणाचा हक्क मी जरूर सांगतो नक्की आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि आरक्षणाच्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीच्या मी विरोधात आहे. आरक्षण देण्यापेक्षा कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो त्याला आर्थिक दृष्ट्या आरक्षण द्या. त्याची खरोखर कुवत नाहीये शिक्षण घेण्याची, त्याला खरं आरक्षण द्या. त्याला शिक्षणाची आणि त्या आरक्षणाची खरी गरज आहे. तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणावर आणि जरांगे पाटलांच्या मोठ्या सभेवरती? मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.